राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजले तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजले तो हा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापर कुमारे पर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि साधावा तो देव सर्वस्वाचे साठी 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 प्रारब्ध तुते क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार मग कासयाने पुन्हा संसार मग कासयाने पुन्हा संसार मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते बीजाचे अंकुर दग्ध होते बीजाचे अंकुर दग्ध होते जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरुनी व्हावे उत्तीर्ण चरण तुका म्हणे निज भोगील निजता तुका म्हणे निज भोगील निजता नाही होईल सत्ता तुझी याची मग कासयाने पुन्हा संसार कासयाने पुन्हा संसार
बीजाचे अंकुर दग्ध होते बीजाचे अंकुर दग्ध होते बीजाचे अंकुर दग्ध हॅलो सुरेश काका जगताप आणि अंबर महाराज कदम प्रथम चालीस हरी 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 साधावा तो देव सर्वस्वाचे साठी साधावा तो देव सर्वस्वाचे साठी बाबा तो देव साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी साधावा तो देवा सर्वस्वाचे साठी स्वभावाती तुटी क्रिया क्रियामान प्रारब्ध तुटे क्रियामान प्रारब्ध तुटे क्रियामान मग कसयन पुन्हा संसार मग कसयान पुन्हा संसार प्रारब्ध ते तुटे क्रियामान प्रारब्ध ते तुटे क्रियामान प्रारब्ध ते तुटे क्रियामान
बीजाचे अंकुर दग्ध होती दग्ध होती दग्ध होती बीजाचे अंकुर 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 बीजाचे अंकुर दग्ध होती बीजाचे अंकुर दग्ध होती मग पुन्हा संसार मग कसा विठ्ठल 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 स्वर तिथं चालू ठेवलाय का? स्वर कुठे स्वर कमी कर बंद केलं तरी लय मोठी साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटे क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरून व्हावे मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते तुका म्हणे निज भोग येईल निजता
तुका म्हणे निज भोगईल निजता नाही होईल सत्ता दुजियाची मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते पांडुरंगा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटे क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात देव कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतो त्या साधनाचं यथार्थ स्वरूप या अभंगातून स्पष्ट करतात। विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून व या अत्यंत पवित्र अशा ऐतिहासिक श्रद्धा संपन्न धर्मप्रधान अशा बारडगाव दगडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या गावातून व या संपूर्ण परिसरातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र दरबारामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण संभाजी महाराज भोंडवे हरिभक्तीपरायण परमपूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी किसन महाराज सुडके यांच्या आशीर्वादाने
तर या परिसराचं, या जिल्ह्याचं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मधुर गोड वाणीनं परिचित असलेलं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण परमपूज्य परमश्रद्धेय आदरणीय प्रकाश महाराज जंजिरे यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्तीपरायण आदरणीय बबन महाराज कदम बारडगावकर यांच्या उपस्थितीत, त्यांच्या कुशल नेतृत्वामध्ये संपन्न होत असलेला हा सुवर्ण महोत्सवी उत्सव अर्थात 50वे वर्ष आणि याच्यातील मला वाटतं आजच्या 5व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा कदम महाराज आदरणीय शहाजी कदम आहेत, कुठेतरी इथंच आहेत. सरपंच बाबा कुठे गेले? बाबा बे इथं बाबा आहेत. यांच्या अशा आग्रहामुळे, जबरदस्तीमुळे मला आज आपल्या सर्वांचं दर्शन झालेलं आहे. मी उभे राहिलेले सर्व टाळकरी, सर्व गायनाचार्य, अत्यंत गोड आणि दर्जेदार असे मृदंगाचार्य महेशजी आणि माझ्या समोर येऊन बसलेले सर्व श्रोते, माता आणि भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी मी मनापासून, हृदयापासून वंदन करतो. आणि बरं होतं रे, बरं होतं. आणि आपली मनापासून, हृदयापासून आपली सर्वांची क्षमा मागतो. आपली कीर्तनाची वेळ 7 ते 9 अशी आहे, परंतु मला इथं येईपर्यंत 7:35 झाली. म्हणजे साधारणतः 35 मिनिटं मी तुमच्याकडे उशिरा आलेलो आहे. त्याबद्दल मी आपली जाहीर क्षमा मागतो. याचा अर्थ मी मुद्दाम उशीर केलेला आहे. लोकांनी खूप वाट पाहत बसावं, आपण पुन्हा उशिरा जावं, नंतर मग खूप सांगायचं होतं पण वेळच शिल्लक नाही, त्यामुळं आता आवरून घेतो असं म्हणायचं, असा काय त्याच्यातला भाग नाही. मी जवळपास सकाळच्या दुपारी 1 वाजल्यापासून, तसं सकाळी 6ला सुरू केलं आहे, पण लोह्याच्या जवळ, नांदेड जिल्ह्यात लोह्याच्या जवळ सकाळी 11 ते 1 सेवा केली. आणि तिथून निघाल्यापासून जो पाऊस सुरू आहे तो जवळपास जामखेडला येईपर्यंत पाऊस सुरू आहे. जामखेडच्या पाठीमागे एक 10-12 किलोमीटर त्या घाटापासून रस्ता अत्यंत बेकार आहे. बीडच्या पलीकडे एक 15 किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे आणि बीडमधून बाहेर पडताना असा थोडा प्रकार असल्यामुळे मी आपले 35 मिनिट उशीर आलो. त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. खरं म्हणजे इथे कीर्तनकार हजर आहेत, प्रवचनकार हजर आहेत. मला अनेक फोन येत होते. मी म्हटलं मग करा तुम्ही कीर्तन, मी असं बोललो सुद्धा होतो. पण कीर्तनकार हजर असताना सुद्धा तुम्ही एका छोट्या माणसाची, गरीब माणसाची वाट पाहत बसलात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं आभार मानतो. खरं म्हणजे तुम्ही माझी वाट पाहत होता, कधी येतील, कधी येतील, कधी येतील. मी आता तुम्हाला अजिबात वाट पाहायला लावणार नाही. कधी संपवतील, कधी संपवतील अशी अजिबात वाट पाहायला लावणार नाही. अगदी थोड्या वेळात, लवकरात लवकर 10-10:30च्या आत असं मी लवकरात लवकर संपवणार आहे. तुम्ही तसं काही BP वगैरे वाढून देऊ नका. तुम्ही जशी उपवाशी आहात तसाच मी उभा राहिलेलो आहे, हेही लक्षात ठेवा. याचा अर्थ मी काही जेवलोय का? जेवलेलं नाही. सकाळी 10ला जेवण केलेलं असल्यामुळे मलाच थोडंसं चक्कर येऊ लागली, म्हणून मी 2 शेंगदाण्याचे लाडू खाऊन फक्त उभा राहिले. माझी विनंती आहे, तुम्ही जितका संयम बाळगाल तितक्या वेळ, तसं तर यांनी तंबी दिले 2 तास झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. आता त्यांचं तर मला, आता त्या अख्खं गाव त्यांचं ऐकतंय म्हटल्यावर मला नाही ऐकून कसं काय चालायचं. मी सुद्धा ऐकतो. आता 8 वाजलेत, 10 वाजता संपवायचं का 9:30ला संपवायचं हे तुम्ही म्हणाल, त्यावेळेला मी संपवू शकतो, काय अडचण नाही. फक्त आता तुम्ही चांगलं लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. पहिली एक छोटी विनंती मी तुम्हाला करतो, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझ्या अंदाजानं आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण बहुतेक जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल तर माझी विनंती आहे, आपण त्याचं नरड दाबून ठेवा.
माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना सांगा सध्या कीर्तनात आहे, 10च्या नंतर बोलू. आता मध्ये कुणाचं वाजलं नाही पाहिजे, किरकिर खुरखोर तुम्ही तेवढ्यातनंच उचलायचं, कीर्तनात बसलोय नंतर बोलतो, ह्या असा अजिबात विक्षेप होऊ देऊ नका. शांत बसा. जेव्हा जेव्हा कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची वेळ येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि इमानदारीनं टाळी वाजवा. मी सुद्धा इमानदारीनं करेक्ट 9ला संपवतो. फक्त तुम्ही जर बेईमानी केली तर माझ्याकडून सुद्धा वेळ वाढण्याची शक्यता दाट आहे. विठ्ठल विठ्ठल. सुरुवातीलाच मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. हे आपल्या उत्सवाचं 50वे वर्ष आहे आणि आपण 7 ते 9ची अशी वेळ नियोजित केली आणि 50वे वर्ष एकदम थाटामध्ये आपण साजरं करत आहात. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो या उत्सवाला लवकरात लवकर अमृताचे दिवस यावे. या उत्सवाचा अमृत महोत्सव म्हणजे 75वे वर्ष लवकरात लवकर यावं हे देवाला प्रार्थना करतो. आणि हे 75वे वर्ष आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरं व्हावं. तोपर्यंत आपल्यापैकी कोणालाही देवानं हात लावू नये. काळजी करू नका, आपल्याला साजरं करायचंय अशी देवाला प्रार्थना करतो. या 75व्या वर्षाला हेच टाळकरी, हेच विनेकरी, हेच चोपदार, हेच मृदंगाचार्य, हेच श्रोते, हेच ते काय पुढे लावलंय ते युट्यूब काहीतरी दिसतंय ते, हेच टाळकरी, हेच श्रोते, हेच पकवाजे, हेच गायक, हेच वादक म्हणा की राव हेच महाराज. चला तर आपल्या सगळ्याच्या पवित्र उपस्थितीत ते 75वे सुद्धा पार पडावं आणि आपल्याच नेतृत्वात आपल्याच मार्गदर्शनाखाली संपन्न व्हावं अशी प्रभूला प्रार्थना करतो. शेवेला घेतलेल्या अभंगातून तुकोबाराय मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात देव कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतो याचं चिंतन करतात. काय आहे माणसाच्या जीवनाचं साध्य काय आहे तर देव आहे. देव मी वेळेची मर्यादा असल्यामुळे याचा अधिक विस्तार मांडत नाही. मानवी जीवनाचं साध्य जर काय असेल तर देव. ऐका, साध्य कशाला म्हणायचं, साध्य कशाला म्हणायचं उत्तर देतो. साध्य त्याला म्हणायचं जे मिळविल्यानंतर काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही त्याला साध्य म्हणा. दुसरी एक व्याख्या सांगतो. साध्य कशाला म्हणायचं जे कधीच कोणाचंच साधन बनत नाही त्याला साध्य म्हणा. बघा ह्या दोन्ही व्याख्या लावा तुम्ही. पहिली व्याख्या जे कधीच कोणाचं साधनच बनत नाही त्याचं नाव साध्य. मग सांगा बरं परमात्मा कधीच साधन बनत नाही. एरवी प्रपंचामध्ये ज्याला तुम्ही आज साध्य म्हणून ठरवलेलं असतं उद्या ते साधन कोणाचं तरी बनतं. साध्य कायम राहत नाही. एकदम सोपं करतो. शाळेत जातो का बोल ना. जातो शाळेत. कितवीला शाळेत जातो 6वीला शाळेत जातो. म्हणजे आता शाळेत जाणं 6वी पास होणं याचं काय आहे साध्य. बरोबर बरोबर. आता तू 6वी पास झाला साध्य संपलं का नाही. संपलं नाही. बदललं साध्य. पुढं काय साध्य 7वीत प्रवेश घेणं हे झालं साध्य आणि 6वीची मार्क गुण हे त्याचं झालं साधन. ठीक आहे तू 7वी ही पास झाला. आता तुला लवकर ग्रॅज्युएट करतो. तू 15वी पास झाला म्हणजे तुला डिग्री मिळाली. बरोबर बरोबर. डिग्री मिळाली 15वी पास झाला. मग साध्य थांबलं का नाही थांबलं. 15वी पास होणं हे पुढे साधन झालं कशाचं नोकरीचं. बरोबर नोकरीचं. आता तुझं नाव काय काय देवराज. देवराज तुला नोकरी लागली.
लवकर नोकरी लावून टाकतो, फक्त नोकरी लागल्यावर सप्त्याला देणगी जास्त द्यायची बरं का. हा, हे ध्यानात ठेव. देवराज तुला नोकरी लागली, आता नोकरी मिळणं हे त्याचं काय होतं? साध्य. त्याच्यासाठी 15वीची मार्क हे काय होतं? साधन. देवराजला नोकरी लागली, आता साध्य थांबलं का? नाही थांबलं. साध्य नाही थांबलं. आता ऐका, देवराजला नोकरी लागल्यानंतर मग साध्य बदललं. आता नोकरी हे काय झालं? साधन झालं. आणि साध्य बायको कोणतरी म्हणलंच बरं. आता काय बिघडलं असतं बरं? नोकरी लागल्यानंतर देवराज वारकरी शिक्षण संस्थेत जाऊन बसला असं म्हणले असते तर? नाही. ठीक आहे, म्हणजे नोकरीच्या नंतर लग्न हे काय झालं? साध्य. पत्नी हे काय झालं? साध्य. आणि तोपर्यंतची सगळी तपश्चर्या साधन. तोपर्यंतचं सगळं काय झालं? साधन. ठीक आहे, पत्नीही मिळाली, आता साध्य थांबलं का? नाही थांबलं. आता पत्नी काय झालं? साधन. आणि साध्य मुलगा. मुलगा बी झाला. चला, आता साध्य थांबलं का? नाही. त्याला चांगल्या शाळेत घालायचं, साध्य. परत त्याला डिग्री, साध्य. पुन्हा त्याला नोकरी, साध्य. परत त्याचं लग्न, पुन्हा साध्य. नीट ऐका, प्रपंचामध्ये आज आत्ता ज्याला तुम्ही साध्य म्हणता ते साध्य कायम कधीच राहत नाही. कालांतराने ते कोणाचं तरी साधन बनतच. पण लक्षात ठेवा, परमात्मा, भगवान परमात्मा जीवनामध्ये मिळाल्यानंतर पुढे साध्य काहीही शिल्लक राहत नाही. विठ्ठलची ताळी वाजवा. म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. एका भगवंताचं दर्शन झालं रे झालं की पुन्हा जीवनात साध्य राहतच नाही. भगवंताच्या दर्शनानेच जीवनाचं पूर्णत्व आहे. ऐका, तोपर्यंत जीवनाचं पूर्णत्व नाही. तुम्ही लक्ष देताय, एखादी गंगा वाहते, नदी वाहते, बरोबर? वाहणाऱ्या गंगेचं, नदीचं पूर्णत्व कशात आहे? जेव्हा ती धरणाला जाऊन मिळते. चुकलं का? सांगा, चुकलेलं सांगा. जेव्हा ती सागराला जाऊन मिळते तेव्हाच ती पूर्ण होते. दादानो ऐका, अगदी तसं जोपर्यंत आपल्या जीवनात आपल्याला देवाचा अनुभव येत नाही, भगवंताचं दर्शन होत नाही बरं का, तोपर्यंत आपलं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. जरा अजून ऐका, देवाच्या दर्शनाशिवाय, देवाच्या अनुभूतीशिवाय संपूर्ण जगाचा जरी अनुभव आलेला असला, या सम्राट जगाचे तुम्ही सम्राट चक्रवर्ती राजे जरी बनालेले असाल, पण देवाचा अनुभव नसेल तर त्याचं जीवन अपूर्ण आहे. भगवंताच्या दर्शनाशिवाय आपलं जीवन शून्य आहे. कसं आहे? शून्य आहे. देवराज, शून्याला काही किंमत आहे का? बोल ना. कोण आहे म्हणताय, कोण नाही म्हणताय? त्यांना माहित आहे दोन्हीतलं एक उत्तर आहेच. शून्याला किंमत आहे.
किती शून्याची किंमत? 57 का 42? शून्याची किंमत. मी कोणाचं विचारले? शून्याचं विचारले. बोला, आहे का शून्याला किंमत? नक्की खात्रीनं शून्याला किंमत नाही. आता आहे का, फळ्यावरती एकचा अंक लिहिला, एकचा अंक लिहिला आणि थोड्या वेळाने देवराज आला आणि त्याने काय केलं, त्या एकच्या पुढं काय केलं? शून्य लिहिलं. आहे का शून्याला काय किंमत? लक्ष द्या, शून्य लिहिलं. आता बोला, शून्याची किंमत किती झाली? शून्याची किंमत किती झाली? शून्याची किंमत किती झाली? सगळे नापास झाले. शून्यच. कीर्तन नीट ऐकायचं असतं, नीट कीर्तन ऐका. फळ्यावर अगोदर किती होतं? 1. शून्य दिल्यामुळं किती झालं? 10. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? शून्याची किंमत एवढी. काय काय नौका निदान कीर्तन होईपर्यंत एका पक्षात राहा म्हणजे बघ. चला तर उत्तर आहे शून्याची किंमत झाली 9. कसं काय? पहिलं किती होतं? 1. शून्य दिल्यामुळं किती झालं? 10. म्हणजे वाढलं किती न? 9. म्हणून त्या शून्याची किंमत किती झाली? 9. आता आहे का, त्या 10वर पुन्हा शून्य दिलं, संख्या किती झाली? 100. बोला ना, 100. आता त्या शून्याची किंमत किती झाली? हे बघा 99 म्हणतात. आता तुमच्यासारखे लोक जर बँकेत कॅशियर केले कसं व्हायचं? पहिलं किती होतं फळ्यावर? 10 होतं. शून्य दिल्यामुळे किती झालं? 100 झालं. वाढलं किती न? 90. म्हणजे त्या दुसऱ्या शून्याची किंमत किती झाली? 90. आता पुन्हा 100 वर शून्य दिलं, संख्या किती झाली? 1000. आता त्या शून्याची किंमत किती झाली? 990. कोणतरी म्हणलं 990. ऐका, आता ते शून्याची किंमत झाली 900. तर मग लक्ष द्या आता, म्हणजे 9, 90, 900 या किमती कोणाच्या झाल्या? शून्याच्या. नंतर एक खोडकर पोरग आलं आणि त्यानं काय केलं, त्या 1000 मागचं एक पुसलं. आता किती राहिलं फळ्यावर? शून्य. किती शून्य राहिली? किती राहिली? शून्य. 3 शून्य. किती झाली किंमत या 3 शून्याची? शून्यच. नीट कीर्तन आहे का? मग सांगा बरं, शून्याला किंमत आहे का नाही? उत्तर आहे शून्याला किंमत जरूर आहे, जरूर आहे. पण कधी? मागे एकचा अंक असेल तर. तसं तुमच्या बंगल्याला, तुमच्या गाडीला डाळिंब आहे का? डाळिंब, द्राक्षे, केळी, अजून काय, कांदे, जरूर किंमत आहे. तुमच्या शेतीला, तुमच्या प्लॉटिंगला, तुमच्या बंगल्याला, तुमच्या गाडीला जरूर किंमत आहे. पण कधी? गळ्यात तुळशीची माळ असेल तर. हे सगळं वैभव आहे, पण गळ्यात जर माळच नसेल तर जसं एकाशिवाय शून्य शून्य, तसं भगवंताच्या अनुभूतीशिवाय आपला सगळा पसारा काय आहे? शून्य. फार तर तुमच्या समाधानासाठी मी त्याला मोठं शून्य म्हणतो, जाऊ द्या. कारण छोट्या शून्यापेक्षा मोठं शून्य 10 पटीनं जास्त किंमत त्याची असते. लक्ष द्या, कीर्तनाकडे लक्ष द्या. मुद्दा इतकाच आहे, शून्याचं पूर्णत्व कशात आहे? एक असण्यात. वाहणाऱ्या गंगेचं पूर्णत्व कशात आहे? समुद्रात. सागराला जाऊन मिळण्यात. देऊळ आहे देऊळ, देऊळाचं पूर्णत्व कशात आहे? कळशारोहणात. सोन्याचं पूर्णत्व कशात आहे? 16वा कस लागण्यात. आता ओवी देतो. ज्ञानोबाराय सांगतात, देवळाच्या कामा कळसू, परमगंगेशी सिंधू प्रवेशू, सुवर्ण शुद्धी कसू, 16वा जैसा. किती गोष्टी मी मांडल्या तुमच्या पुढे? 4 मांडल्या. 5वी गोष्ट सांगतो. 5वी
ऐका, शरीराचं पूर्णत्व, अवयवाचं पूर्णत्व कशात आहे पटवून देतो, जीवासण्यात पटवून देतो. एका मुलीला मुलगा पाहण्याकरता लोक गेले, मुलगा पाहण्याकरता गेले. आता अलीकडे त्याचे बी निकष खूप बदलले बघा, खूप बदलले. परवाच एक मनुष्य मला भेटला, म्हटलं महाराज आपल्या मुलीला खूप छान स्थळ मिळालं. मला आनंद वाटला. मी म्हणलं वा, काय पोरगा कीर्तन करतो का? तो म्हणला छे. अरे म्हणलं चांगलं स्थळ मिळालं म्हणतं, मग काय मृदंग वाजवतो का? नाही हो. अरे चांगलं स्थळ मिळालं म्हणतो, मग काय गायन वगैरे करतो का? तो म्हणला तुमच्या तर डोक्यात तसलंच येतं. आता माझ्या डोक्यात चांगलं स्थळ म्हणल्यावर असलंच येणार की हो. तसलं. मी म्हणलं मग चांगलं स्थळ मिळालं म्हणतो, काय चांगलं आहे सांग. आणि मग त्यानं सांगायला सुरुवात केली. म्हटलं महाराज आपल्या मुलीला इतकं चांगलं स्थळ मिळालंय. म्हटलं सांग कसलं चांगलं स्थळ मिळालंय? तो म्हटला महाराज आपल्या मुलीला सासू नाही. अरे वा. मी म्हटलं आणखीन काय चांगलं? सासरा नाही. म्हटलं वा. आणखीन काय चांगलं? दीर नाही. म्हटलं वा. आणखीन काय चांगलं? ती ननंद असते ना घरात, लवंगी मिरीची, ननंद नाही. मी म्हटलं आता या नाहीच्या यादीत नवऱ्याचं नाव घेऊ नको म्हणजे बरं. कमाल आहे. नीट कीर्तन आहे का? तुमचं सगळ्यांचं असं ठरलंय. काय ठरलंय? अशा घरात मुलगी द्यायची, अशा घरात मुलगी द्यायची. ते मुलगी त्या घरात गेल्या गेल्या त्या घराची मालकीन. मी म्हणलं आमच्या बार्शीकडेच असला आहे, पण तुमच्या कर्जतकडे बी तसलंच आहे. ती काय झाली पाहिजे? बोला की मालकीन झाली पाहिजे. नक्की. मग मला आता एक उत्तर द्या बरं. तुमची मुलगी त्या घरात गेल्या गेल्या त्या घराची मालकीन झाली की तुम्हाला बरं वाटतं, बरोबर आहे ना? तर मग तुमची सून तुमच्या घरात आल्या आल्या तुमच्या घराची मालकीन झाल्यानंतर तुमचं पोट का दुखतं? काही विषमता आहे सांगा ना. हे विषमता संपवा, हे विषमता नष्ट करा, तर कीर्तनाचा उपयोग आहे. अन्यथा काय उपयोग आहे? हे लक्षात ठेवा. हे विषमता गेली पाहिजे. पाहिला मुलगा, पाहिला कसा आहे? रूपवान. अरे रूपवान आहे पण धन आहे का? धनवान. धन आहे पण सत्ता आहे का? सच्चेरमण आहे म्हणे. चला, त्याने एका वाक्यात सांगितलं. पुन्हा मी विचारलं पण त्याला बुद्धी आहे का? कारण हे सगळं असणाऱ्याला बुद्धी असतेच, अशातला अजिबात भाग नाही. त्यानं सांगितलं त्याच्याकडं कोणत्याच वानाची वाण नाही. ठीक आहे. मी मग विचारलं जमलं का? लग्न जमलं का? त्याने उत्तर दिलं नाही जमलं. अरे का जमलं नाही? ऐका बरं का त्याने काय सांगितलं. त्याने सांगितलं सगळं आहे म्हटले मुलाकड, फक्त त्याच्या शरीरात जीव नाही. आता ऐका, जीव नसलेल्या शरीराला तुमच्या भागात काय म्हणतात? लवकर बोला. प्रेत म्हणतात. प्रेत. आमच्या भागात मुडदा म्हणतात. इथं मुडदा म्हणतात, काही भागात मड म्हणतात. बरोबर. नीट कीर्तन आहे का? सगळे अवयव चांगले आहेत. गोराय आहे, तरणाय आहे, अंगावर सोनं नाणं घातलेलं आहे, पण शरीरात जीवच नसेल तर या सगळ्या असण्याला किंमत आहे का? बोला. किंमत नाही. भाषा माझी नाही, भाषा ज्ञानोबरायाची आहे. अंग गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे परिते एकलेने प्राणे सांडिले जेवी, ज्ञानोबरायाची भाषा आहे. हेतू इतकाच आहे, सगळे अवयव असूनही जर जीव नसेल तर जीव नसलेल्या शरीराला बोला काय म्हणतात? प्रेत म्हणतात, मुडदा म्हणतात. सांगू का? तसं देवाचा अनुभव न करणार शरीर, परमार्थ न करणार जीवन म्हणजे जीव नसलेल्या म्हणा की मड्यासारखं आहे. अर्थ काय त्याच्या जीवनात? किंमत काय त्याच्या जीवनाला? मला वाटतं मी तुम्हाला 5 दृष्टांत सांगितलेत बघा. लक्षात येतंय तुमच्या? शून्याचं पूर्णत्व एकात, देऊळाचं पूर्णत्व कळशारोहणात, सोन्याचं पूर्णत्व 16व्या कसात, पुढे अवयवाचं पूर्णत्व
जीव असण्यात काय राहिलं का? गंगेचं पूर्णत्व सागराला जाऊन मिळण्यात किती गोष्टी झाल्या? 5. 6वी गोष्ट सांगतो. एक 2-2.5 वर्षाचं मुलगं, 3 वर्षाचं मुलगं आईच्या मागं लागून बाजाराला गेलं. मंगळवारी राशींला, मला माहित आहे मंगळवारी राशींचा असतो, सोमवारी कर्जतचा असतो. तुमचे बाजार मी पाठ केलेले आहेत. गेलं बाजारात, गर्दीचा लोट आला आणि मुलाची नाईची काय झाली? ताटातूट झाली. मुलगा रडायला लागलं, आई आई म्हणून रडायला लागलं. आता आहे का? नेमकं रडता रडता ते एका दुकानाच्या समोर गेलं. योग असा की ते दुकान खेळण्याचं होतं. त्यातली त्यानं एक बाहुली बघितली आणि पोरगं थोरगं रडायचं थांबलं. दुकानदार सात्विक होता, त्यानं पाहिलं. दुकानदार म्हटला, रडू नको दादा. का रडतो? माझी आई, माझी आई, मला आई पाहिजे. हे बघ, तू आई आई असं म्हणायचं नाही. मी तुला या बाहुल्याच्या दुकानाचा मॅनेजरच करतो, पण तू आईचं नाव घ्यायचं नाही. थांबल गाव ते लेकरू? गप बसेल गाव? ते आई 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 म्हणून रडूच लागलं. तुम्ही जागेत मला उत्तर द्या. आई आई म्हणून रडणाऱ्या लेकराची पूर्णता आई मिळण्यामध्ये असते का बाहुली मिळण्यामध्ये असते? बोला. आई मिळण्यामध्ये असते. आता काही मुलं बाहुली मिळाल्यानंतर आईचा विचार सोडून देतात, तो भाग वेगळा. आणि मला वाटतं हा भाग तुम्हाला व्यवस्थित कळाला, कारण तुम्ही याच्यातले मास्टर लोक. हे कस काय घडतं कोणास ठाऊक. अरे मला तर याच्यातला अंदाज अजून आलाच नाही. महाराज काय हो, एरवी हा कोठूनही बाहेरून येऊ द्या, कोठूनही पहिला प्रश्न असतो, आई कुठं आहे? आई कुठं आहे? एक दिवस डेव्हलप होते, क्रांती होते. हा बाहेरूनच आलेला असतो, आई दारातच उभी असते आणि हा आईलाच विचारतो. काय अभ्यासू लोक आहेत. ती कुठं आहे? हे कसं काय घडलं? हे परिवर्तन झालं कसं? काय भाषा आहे ज्ञानोबरायची. पहिले बाळ दसे, आई बा हेची पिशे, ते सरे मग स्त्री मांशे, भुलोनी ठाके. हे कसं काय घडलं देव जाणे. देवराज, तुझं गाव कोणचं? हा, बारडगाव. हेच गाव ना? हा. देवराज, अजिबात घाबरू नको. एकदम सोपा प्रश्न विचारतो आणि बिनधास्त उत्तर दे. उत्तर दे, घाबरू नको अजिबात. मी एक तुला साधा प्रश्न विचारतोय देवराज. भाऊ भाऊ कोण? भाऊ भाऊ वेगळं वेगळं कळतं का? इकडे वेगळं म्हणतात का वाईलं म्हणतात? वाईलं. भाऊ भाऊ वाईलं कधी राहतात रे देवराज? बोल की, माझ्याकडे बोल, घाबरू नको, सांग. बोल ना. नाही तुम्ही बोलू नका हो, त्याला बोलू द्या. सांग कधी? लग्न झाल्यावर. विशेष म्हणजे देवराजनं हे उत्तर लग्न न होता दिलंय. विशेष आहे. देवराज, तू पूर्व परीक्षा पास झाला, बस आता तू मुख्य परीक्षा पास झाला की तू कलेक्टर झाला. काय काळजी करू नको देवराज, एकदम उत्तर बरोबर आलंय, बरोबर उत्तर आलंय. भाऊ भाऊ लग्न झाल्यावर वेगळे राहतात असं देवराजनं उत्तर दिलंय. अगदी बरोबर. देवराज, आता एक उत्तर दे मला. हे भाऊ भाऊ लग्न झाल्यावर जे वेगळे राहतात ते कुणामुळे वेगळे राहतात रे देवराज? देवराजला बोलू द्या. बोल देवराज, घाबरू नको की. भाऊ भाऊ वेगळे जे राहतात ना लग्न झाल्यावर, हे कोणामुळे वेगळे राहतात म्हटले मी. घाबरू नको, बोल. हा, कुणामुळे? मंडळी म्हणजे हा भांडणं. बरं, भांडणं कुणामुळे होतात ते सांग. चल जाऊ दे. लग्न झाल्यावर भांडणं त्यांची कुणामुळे होतात? भाऊ भाऊ त्या दोघांच्या बायकोमुळे. बघा बघा, देवराजनं उत्तर किती गोड दिले. विशेष म्हणजे मॅच फिक्सिंग झालेली नाही. देवराजची माझी थेट भेट झाली इथं. आपल्या काय अगोदर गाठीबिटी झालते का? मी असा प्रश्न विचारायचे, तू अशी उत्तर सांग, असं काय नव्हतं. अचानक तुमच्या या देवराजनं इथे आलेल्या सगळ्या माता भगिनीच्या डोळ्यात अंजन घातले.
संपवतो, 9ला संपवतो, काय अडचण नाही, काय अडचण नाही. बघा आजच्या कीर्तनातून एवढा जरी संदेश तुम्ही शिकलात, इथे आलेल्या माता त्यांना असं नाही उत्तर दिलं भाऊ भाऊ वेगळं आईमुळं राहतात, असं नाही उत्तर दिलं, बायकोमुळं. आणि म्हणून इथे आलेल्या माझ्या माता भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, एवढं वाक्य ऐका, नीट वाक्य ऐका. तुमच्यामुळं घर फुटणार नाही याची काळजी घ्या. एकच वाक्य देतो, रक्त रक्त जोडायला शिका, रक्त तोडू नका, एवढीच तुम्हाला विनंती करतो. आजच्या कीर्तनातला महत्वाचा संदेश आहे तुमच्यासाठी, एवढं करा, महत्वाचं आहे. तर चला, आई आई म्हणून रडणाऱ्या लेकराचं पूर्णत्व आई मिळण्यात आहे. तसं या 6ही दृष्टांताला अनुसरून जीवाच्या जीवनाचं पूर्णत्व फक्त देवाच्याच प्राप्तीत आहे, दर्शनात आहे. आणि म्हणून तुम्ही मी आपण सर्वांनीच जीवनामध्ये देव प्राप्त करून घेतलाच पाहिजे. का प्राप्त करून घेतला पाहिजे? तर त्याच्याशिवाय जीवन पूर्ण होत नाही, त्याशिवाय जीवन सुखी होत नाही. तेने विन जीवा सुखनो हे. आणि म्हणून ठरलं आपलं, आता काय ठरलं, जीवनामध्ये देवच प्राप्त करून घ्यायचा, हे सगळ्याचं ठरलं. तर मग तो देव कसा प्राप्त करायचा, काय केल्यानंतर देव आपल्याला मिळतो, कोणत्या साधनेनं देव आपल्याला प्राप्त होतो, ती साधना, त्या साधनेचं स्वरूप तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या साधवा तो देवा सर्वस्वाचे स्वामी, साधवा तो देवा सर्वस्वाचे स्वामी, साधवा तो देवा सर्वस्वाचे स्वामी, साधवा तो देवा सर्वस्वाचे स्वामी. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटे क्रियमान. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देव कसा साधावा याचं उत्तर देतात. ऐका जरा, लक्ष द्या. आतापर्यंतच्या कीर्तनात साधारणतः 1 तासाच्या व्याख्यानात काय ऐकलं आपण? देवच जीवनाचं साध्य कसा,
देवाशिवाय जीवन सुखी यशस्वी पूर्ण होऊ शकत नाही. कसं होऊ शकत नाही हे 6 दृष्टांताने मी तुम्हाला पटवून दिलं. आणि म्हणून आता आपलं सगळ्यांचंच ठरलं. काय ठरलं? जीवनामध्ये देव प्राप्त करून घेतलाच पाहिजे. पक्क. तर मग आता देव कसा मिळवायचा याचं उत्तर इथून पुढच्या वेळेमध्ये आपल्याला सांगायचंय. काय तुकोबाऱ्याने उत्तर सांगितलं? साधावा. साधावा म्हणजे प्राप्त करून घ्यावा. तो देव प्राप्त करून घ्यावा. कसा? सर्वस्वाचे साठी. तुकोबाराय सांगतात देवाला सर्वस्व द्या. सर्वस्व देवाला दिलं की त्याच्या मोबदल्यात देव आपल्याला काय होतो? प्राप्त होतो. लक्ष द्या जरा. अभंगात शब्द आहे साधावा देवतो सर्वस्वाचे साठी. ट टरबुजाचा आहे. ठ ठश्याचं नाही. नीट ऐका. साठी. साठी शब्दाचा अर्थ आहे मोबदला. सर्वस्वाचा मोबदला जर देवाला दिला म्हणजे देवाला सर्वस्व दिलं की देव आपल्याला काय होतो? भेटतो, प्राप्त होतो. काय दिल्यावर? झोपले का? सर्वस्व दिल्यावर. प्रमाण सांगतो तुकोबारायाची. सर्वस्वाची साठी तरीच देवासवे गाठी. दुसरं प्रमाण सांगतो तुकोबाराय सांगतात सर्वस्वाशी मुकावे तेने हरीशी जिंकावे. ऐका. हरीला जिंकायचं असेल तर त्याला सर्वस्व द्या. सर्वस्व भगवंताला दिलं ऐका की मग भगवान काय होतो? प्राप्त होतो. आणि आपलं तर काय ठरलंय आज? देव काय करून घ्यायचंय? प्राप्त करून घ्यायचंय. आणि त्याच्यासाठी देवाला काय दिलं पाहिजे? सर्वस्व दिलं पाहिजे. तर आता नीट ऐका इथून पुढच्या कीर्तनात सर्वस्व द्यायचं म्हणजे काय आणि सर्वस्व दिल्यानंतर देव कसा प्राप्त होतो आणि कोणाकोणाला प्राप्त झाला, बस एवढाच विषय सांगतो आणि शेवट समाप्त करतो. पण काळजी करू नका, एवढंच सांगायला निदान तास दीड तास जाणार आहे. हे ऐका, लक्ष द्या जरा. आता सर्वस्व द्यायचं म्हणजे काय त्याचं पहिलं उत्तर देतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे सगळं द्यायचं. सर्वस्व द्यायचं म्हणजे सगळं द्यायचं. आणि सगळं देवाला दिलं की देव काय होतो? आपल्याला प्राप्त होतो. लोकांना धक्का बसला असेल, सगळं आणि सगळंच देवाला दिल्यावर आम्हाला काय राहिलं आहे ना, असं वाटलं असेल. सगळं दिल्यावर आम्हाला काय राहिलं. ठीक आहे, तुमच्यासाठी मी थोडी सवलत देतो, थोडं सोपं करतो. सगळं द्यायला जर नको वाटत असेल तर तुमच्याकरता थोडं मी सोपं करतो. सगळं देऊ नका, तर मग काय करा, तुम्हाला जे आवडतं, ऐका, तुम्हाला जे आवडतं बस तेवढंच देवाला द्या. देव भेटतो. ठरलं ना आपलं. आता मग काय ठरलं? आपल्याला आवडतं ते देवाला द्यायचं. आता नीट लक्ष देऊन उत्तर द्या. खरं सांगा, आपण आपल्याला आवडतं ते देवाला देतो का आपल्या जे उपयोगाला येत नाही ते देवाला देतो? उपयोगाला येत नाही. बोला ना राव. उपयोगाला येत नाही. समजा नारळ फोडला आणि देवाच्या दुर्दैवानं तो नासका निघाला, तर काय भाषा आपली? पावला. कोणत्या डिक्शनरीतून शब्द बी सापडतात लोकांना कोण असतो. आणि तेवढ्यावर थांबत नाही ते, पुढे काय म्हणतात? काय महाराज तुमचं नशीब, आज तुमचं कीर्तन नारळ पावला. आणि मग तो सगळाच देवाला अर्पण. तो बाजूला सारायचं नाही, ते स्वच्छ धुवायचं नाही. देव सुद्धा म्हणतो काय या भक्ताचा माझ्यावर नासका भाव आहे. आणि म्हणून याचं सगळं नासक होईल ना. काय प्रमाण बोलतो मी. ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम. किंवा तुकोबारायचं चरण सांगतो, तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला घे. हे लक्षात ठेवा.
आता पुढे बोलतो, समजा तोच नारळ जर चांगला निघाला तर घरी घेऊन यायचं. असा तुकडा देवा, एवढा तुकडा देवा पुढे ठेवायचा, एवढ्या तुकड्यावर डाळिंबाला भाव मागायचा. तुकड्यावर जरा नीट लक्ष द्या, जरा चांगला आहे का देव. म्हणजे माझा मुद्दा काय आहे, आपण आपल्याला काय जे आवडतं ते देवाला देत नाही, आपले जे उपयोगाला येत नाही ते देवाला देतात माणसं. आता आम्ही खेड्यापाड्यामध्ये जातो, कीर्तन करतो, कीर्तन झाल्यानंतर बैठकीमध्ये बसलो, बरेचसे काही तरुण मुलं, काही प्रौढ लोक, काही मुलं असे येऊन बसले, थोडं गप्पा. एक जणाने मला विचारलं, महाराज गोड कीर्तन केली बा. म्हटलं वेडेवाकडी सेवा, जशी पांडुरंगाने बुद्धी दिली, जोग महाराजाने कृपा केली, तसं वेडेवाकडं बोललो. चांगलं केलं. कुठं शिकले? म्हटलं आळंदीला शिकलो. आळंदीला कुठं? म्हटलं संस्थेत. म्हटलं कुठल्या संस्थेत? अरे कुठल्या संस्थेत म्हणजे काय? म्हटलं जोग महाराजांच्या संस्थेत. अजून काय? म्हणले महाराज आमचे काम करता का? म्हणलं काय? एवढे पोरग नेतं का? एवढे पोरग नेतं का आळंदीला? हे पोरग एवढं नेतं का? सारखं हे पोरग नेता का, हे पोरग नेता का? आम्ही म्हणलं हेच कशाला, हे पाठवा ना. म्हणलं हे पाठवा नाही. म्हणले त्याला कसं पाठवता येईल? का बरं? 12वीला 97% मार्क आहेत. म्हणले त्याला कसं पाठवता येईल? मी म्हणलं हेच का पाठवायचं? 10वीत 5 वेळा नापास झालाय म्हटलं. म्हणजे काय प्रवृत्ती आहे हो माणसाची. म्हणजे जो माल घरी उपयोगाला येत नाही तो आळंदीला ढकलाय. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का असे नापास झालेलेच आळंदीला लावलेले? असा काय अर्थ काढू नका याच्यातून. मी का बोला लागलो हे, माझा मुद्दा इतकाच आहे, आमची सर्वसामान्य प्रवृत्ती काय आहे, जे आमच्या उपयोगाला येत नाही ते देवाला देतो. पण आज आपलं सगळ्याचं ठरलंय. काय ठरलं? जे आवडतं ते देवाला द्यायचं. ठरलं? चला मग आता मला उत्तर द्या. चला, तुमची जमीन तुम्हाला आवडते का? अवघडच काय बोला ना राव. आवडते का? द्या देवाला. तुम्हाला तुमचा बंगला आवडतोय का? लवकर बोला. आवडतो, द्या देवाला. तुम्हाला तुमचे बँकेतले पैसे आवडतात का? आवडतात ना? मग देऊन टाका सप्त्याला सगळे. पुढे विचारतो, तुम्हाला आत्ता सध्या तुमच्या खिशातले पैसे आवडतात का? बोला. आवडतात का? आवडतात. एक जण मला असंच म्हणलं नाही आवडत. मी म्हणलं नाही आवडत तर ती मला, मी थांबतो, मग काय अडचण आहे. चला आता पुन्हा मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला तुमची हात पाय कान नाक डोळे हे इंद्रिये आवडतात का? आवडतात ना? मग द्या देवाला. तुका म्हणे इंद्रियाशी येची रसे रंगवू. अजून विचारतो, तुम्हाला तुमचा देह आवडतो का? देह आवडतो ना? मग द्या ना देवाला. देह समर्पिजे देवा, तुकोबाराय सांगतात, देह आवडतोय ना? देवाला द्या. देह समर्पिजे देवा. चला अजून विचारतो, तुम्हाला तुमचं मन आवडतं का? आवडतं ना? देवाला द्या. तुका म्हणे हेची संकल्प वाहने. बुद्धी आवडते का? देवाला द्या. बुद्धीचे वैभव. चित्त आवडते का? चिंतने तद्रूपता. अजून बोलतो, अहंकार आवडतोय ना? देवाला द्या. लय आवडतोय अहंकार, तर त्याला आवडतोय, देवाला द्या. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अजून बोलतो, अजून ऐका जरा, तुम्हाला तुमचा प्राण आवडतोय का?
आवडतोय ना मग द्या की देवाला. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. अजून विचारतो तुम्हाला तुमचा जीव आवडतोय का? जीव जीव आवडतोय ना मग द्या की. काय जीव? तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. तुका म्हणे बळी जीव दिला पूर्णाहुती जीव तुका घेऊन ठेला भाव. चला मी का बोललो? मी जे जे आवडतंय विचारतो ते ते तुम्ही होयच म्हणालात सगळे. आणि मी सगळी प्रमाण दिली. थोडक्यात काय? देह आणि देह संबंधी वस्तू, मनबुद्धी चित्त अहंकार, प्राण, जीव हे सगळं परमात्म्याला जर दिलं तर भगवान भेटतो. झालं. म्हणजे सर्वस्व द्यायचं म्हणजे काय याचं मी पहिलं सोपं उत्तर केलंय. जे आवडतं ते देवाला द्या, देव भेटतो. झालं. आता पुढचं उत्तर देतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय? तर ऐका, समर्पणाच्या काही कक्षा आहेत. थोडं अवघड आहे, जास्त नाही. समर्पणाच्या कक्षा आहेत. सुरुवातीला देवाला वस्तू द्यायला शिका. वस्तूचं समर्पण करा, देव भेटतो. पुढच्या टप्प्यामध्ये देवाला क्रिया समर्पण करा. प्रत्येक क्रिया देवाला द्या, देव भेटतो. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देवाला तत्व समर्पण करा, परमात्मा भेटतो. पहिल्यांदा काय द्यायचं? वस्तू द्यायच्या. वस्तू पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पान, फूल, फळ, पाणी देवाला द्या, देव भेटतो. लक्ष द्या. पान देवाला दिल्यानंतर देव भेटतो का नाही? बोला. भेटतो. मागे भाजीपान द्रौपदीनं पान दिलं, परमात्मा भेटला. पुढे बोलतो पान, फूल दिल्यानंतर, फूल अर्पण केल्यानंतर देव भेटतो का नाही? भेटतो ना. मग तुम्ही फूल करावर अर्पण. फूल दिल्यावर देव भेटतो, गोष्ट खरी आहे. पण फूल देण्याकरता गजेंद्र पाहिजे, ही सुद्धा गोष्ट खरी आहे. पुढे सांगतो फळ दिल्यानंतर देव भेटतो, पण फळ देण्याकरता शबरी पाहिजे. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पुढे सांगतो पाणी दिल्यानंतर देव भेटतो का नाही? भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतेत वेळोवेळा. पाणी द्या, पाणी. श्रीमद भागवतामध्ये रंतीदेवाची कथा आहे. रंतीदेवाने फक्त परमात्म्याला पाणी समर्पित केलं आणि परमात्मा भेटला. काही लोक जागे आहेत, अजून लक्ष देत आहेत. ऐका, मी 4 मुद्दे दिले तुम्हाला. पान दिलं द्रौपदीनं, देव भेटला. फूल दिलं गजेंद्रानं, देव भेटला. फळ दिलं शबरीनं, देव भेटला. आणि पाणी दिलं रंतीदेवानं, देव भेटला. परमार्थाच्या सुरुवातीच्या टप्प्याला देवाला वस्तू अर्पण करायला शिका. हे वस्तूचं समर्पण आहे, देव भेटतो. आता त्याच्यापेक्षा श्रेष्ठ टप्पा, दर्जेदार टप्पा दुसरा कोणता आहे? क्रियेचं समर्पण. कशाचं? क्रियेचं. आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया, प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा. यत् करोषि यदस्नासि यज्जोषि ददासि यत् तपस्यस्य कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. आणिक काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचूनी धाव अनवती नाही. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाया काशी, क्रिया झिरो दे तैसे शून्या माझी. खडकी जैसे वर्षले कागी माझी पेरिले, कर्म माने देखिले स्वप्न जैसे आगा आत्मजेच्या विषयी. जीव जैसा निरभिलाशी तैसा कर्मी आशेशी निष्काम होई. अजून देतो, ज्ञानोबाराय सांगतात, मग जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. ऐका मायबाप, जीवनातली प्रत्येक क्रिया, प्रत्येक कर्म काय केलं पाहिजे? देवाला अर्पण केलं पाहिजे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे भेद नाही. सर्वात्मना
नारायणा तुझं मज प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा. प्रत्येक कर्म देवाला अर्पण करा. लाईट गेली देवाला अर्पण करायची, आले काय असो देवाला अर्पण करा. लक्ष द्या, लक्ष द्या दादा, जरा थोडं लक्ष द्या. आता वेळ वाया जाऊ देऊ नको. तर ऐका ऐका, कोणतंही कर्म भगवंताला अर्पण करा, देव भेट देतो. पंढरपूर क्षेत्रामध्ये साधारणतः 150 वर्षापूर्वीची घटना आहे, सत्य घडलेली घटना आहे. ऐका, एक महान महिला भगवत भक्त पंढरीमध्ये राहत होत्या. त्यांचं नाव होतं कर्माबाई. काय नाव होतं? कर्माबाई. त्यांचा नियम होता, कोणतंही कर्म झालं की ते कर्म देवाला काय करायचं? अर्पण करायचं. सकाळी झोपेतून उठलं की त्या म्हणायच्या पांडुरंगार्पणमस्तु. कपड्याच्या घड्या अंतरून त्याच्या घड्या घातल्या आणि ते कपडे ठेवले की त्यांनी म्हणायचं पांडुरंगार्पणमस्तु. घर झाडलं, कचरा उचलला, उकिरड्यावर टाकला की त्यांनी म्हणायचं पांडुरंगार्पणमस्तु. त्याचा परिणाम त्याने उकिरड्यावर टाकलेला कचरा उकिरड्यावर न पडता रावळामध्ये पांडुरंगाच्या अंगावर जाऊन पडायचं. घडलेली घटना आहे, ऐका. ती बडवे मंडळींनी चांगली पूजा केलेली असायची. जनरेटरच्या जवळ एक माणूस बसू दे तिथं लगेच, आता वेळ वाया जाऊ देऊ नको. छान पूजा केलेली असायची, उठणं लावलेलं असायचं, सुगंधी द्रव्य लावलेली असायची आणि नंतर कचरा अंगावर येऊन पडायचा. त्यांनी शोध घेतला. शोधांती त्यांच्या लक्षात आलं, कोणीतरी कर्माबाई नावाची महिला भक्त आहे. ती तिच्या जीवनातलं प्रत्येक कर्म देवाला अर्पण करते. चांगलं वाईट काय बघायचं नाही, जे होईल ते देवाला अर्पण, घडलं की देवाला अर्पण. त्याचा परिणाम तिनं घर झाडून कचरा उकिरड्यावर टाकला की उकिरड्यावर न पडता तो देवाच्या अंगावर येऊन पडतो. त्यांना कळालं, गेले तिच्याकडे, तिची भेट घेतली. तिला म्हणाले कर्माबाई, तो प्रत्येक कर्म देवाला अर्पण करते म्हणे. हो, पण लक्षात ठेव, घर झाडल्यावर कचरा उकिरड्यावर टाकताना मात्र पांडुरंग अर्पणमस्तु असं म्हणत जाऊ नको. का? अगं देवाच्या अंगावर कचरा पडतोय म्हणत जाऊ नको. ती म्हणाली ठीक आहे. हे निघून आले. तिनं दुपारी स्वयंपाक केला, पांडुरंग अर्पणमस्तु. ताट वाढून घेतलं, पांडुरंग अर्पणमस्तु. जेवण केलं, पांडुरंग अर्पणमस्तु. 4 वाजता दळण निवडलं, तुम्ही पांडुरंग अर्पणमस्तु तरी म्हणा. पांडुरंग अर्पणमस्तु. दळण ते दळून आणलं, पांडुरंग अर्पणमस्तु. संध्याकाळी स्वयंपाक केला, पांडुरंग अर्पणमस्तु. जेवण केलं, पांडुरंग अर्पणमस्तु. संध्याकाळी अंथरून टाकलं, अंथरुणावर अंग टाकलं,
पांडुरंगार्पणमस्तु. झोपता झोपता पांडुरंगार्पणमस्तु. सकाळी उठता उठता पांडुरंगार्पणमस्तु. कपड्याच्या घड्या घातल्या, कपडे ठेवले, पांडुरंगार्पणमस्तु म्हणा. पांडुरंगार्पणमस्तु. ऐका, लक्ष द्या. पुढं काय घर झाडलं, कचरा उचलला, उकिरड्यावर टाकला, म्हणा की म्हणल्या त्या पांडुरंगार्पणमस्तु. आणि काय झालं? कचरा देवाच्या अंगावर. बडवे मंडळी म्हणाले, हिला मराठीत सांगून कळत नाही, इंग्रजीत सांगितलं पाहिजे. आले तिच्याकडं, तिला म्हणाले, आम्ही म्हटलं होतं ना तुला, नाही काय पांडुरंगार्पणमस्तु तू असं म्हणू नको म्हणून, कचरा टाकताना म्हणू नको म्हणून म्हटलं होतं ना तुला. ती म्हणाली, तुम्ही म्हटलं होतात, गोष्ट खरी आहे, पण काय करू, माझी मज झाली नावर वाचा छंदया नाम. ती म्हणाली, काय करू, नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा. काय करू, सवय लागली, पडले वळण इंद्रिया सकळ. जरा ऐका. इंद्रियाला पडलेलं वळण जात नाही, मोडत नाही. म्हणून एक वाक्य सांगतो, पुढचं चांगलं वाक्य आहे, ऐका. एकदा वळण पडलं ना की ते काय होत नाही, जातच नाही. म्हणून पुढचं वाक्य देतो, वाईट वळण लागूच देऊ नका. लागलं की मग सुटत नाही हो, सुटत नाही. मेल तरी ते वळण जात नाही महाराज. आमच्याकडे एक म्हण आहे, सुंब जळाला तरी पीळ वळण व पीळ जळत नाही, वळण जात नाही हो. सांगू तुम्हाला, घडलेला इतिहास आहे. 80-90 वर्षापूर्वी, साधारणतः 70-80 वर्ष झाले असतील, घडलेला इतिहास आहे. पंढरपूरमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय थोर संत सद्गुरू धुंडा महाराज देगलूरकर यांच्या मठामध्ये एक वारकरी होता. साधा भोळा बिचारा, आडाने बिचारा, न शिकलेला बिचारा, शाळा न शिकलेला, असा आडाने होता. मठातली झाडलोट करणं, सेवा करणं, हे करणं, असं त्याचं आपलं काम. पण त्या वारकऱ्याचा रोज एक नियम होता. काय होता? पहाटे 4ला उठायचं, चंद्रभागेच्या स्नानाला जायचं. चंद्रभागेमध्ये पहिला पाय बुडवायच्या, चंद्रभागेचं दर्शन घ्यायचं, चंद्रभागेमध्ये प्रवेश करायचा, तांब्या भरून घ्यायचा पाण्याने, आणि पहिला तांब्या डोक्यावर ओतला की त्या वारकऱ्याचं सुरू व्हायचं, सुंदर ते ध्यान, देवाची द्वारी, चौवेदी जाण, त्रिगुणासार, म्हणजे सगळं हरिपाठ पाठ आहे बरं का माझा, कमी आहे ना, त्याचं आपलं असं चालू व्हायचं. मग ते हरिपाठ म्हणत त्याची ती आंघोळ व्हायची, ते धोतर आपलं पिळत आपलं मठात यायचं, धोतर वाळूत टाकायचं, आपला गंध कसा तरी लावायचा, आणि झालं आपली मठातली कामं करायची. पण त्याचा रोजचा ठरलेला नियम, चंद्रभागेत गेलं, पहिला तांब्या भरून घेतला, डोक्यावर ओतला, सुंदर ध्यान, देवाची चौवेदी भावी विना भक्ती, असं तेवढं ठरलेलं त्याचं. म्हणजे पहिलं चरण म्हणत नव्हता तो, सगळं हरिपाठ ठरलेलं. काय झालं? आयुष्य संपलं बिचाऱ्याचं, आणि वारकरी गेला. आता वारकरी गेल्यावर वारकऱ्याला आंघोळ घालायला कोण येणार? वारकरीच येणार, आणि कोण येणार? सगळे पंढरपुरातले वारकरी गोळा झाले. इतिहास आहे महाराज, घडलेली घटना आहे महाराज. ते चौरंगावर पाटावर काहीतरी ते वारकऱ्याला ते बसवलं, ते मड बसवलं, पाणी वगैरे आणलं, काय गरम म्हणा कसं आणलं, तांब्या भरला आणि ओतला त्याच्या डोक्यावर. सुंदर ते ध्यान, देवाची द्वारी, चौवेदी जाण, अक्का हरिपाठ म्हटलं. ते कोण? मड. तुम्ही जागे नाही का? सगळा हरिपाठ म्हटलं महाराज, आणि पूर्ण हरिपाठ झाल्यानंतर मान टाकले, संपलं जीवन. घडलेला इतिहास सांगतो. म्हणून दादानो, जीवनाला वळण चांगलं पडू द्या. ते वळण मेलं तरी सुद्धा जात नसतंय, वळण चांगलं लागू द्या. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, वळण चांगलं लागलं पाहिजे. ती कर्माबाई म्हणाली, काय करू,
मला वळणच पडलंय, आता मी काय करू. असं म्हटल्यानंतर ते बडवे रागावले. त्याने अशी बाई माग सारली, उजव्या हातात अशी बाई माग सारली आणि कर्माबाईच्या डाव्या गालावर खाड करणं वाजवल्या कर्माबाई म्हणाल्या पांडुरंगार्पणमस्तु. कारण ठरलंय काय, काही झालं तरी पांडुरंगालाच अर्पण करायचं. आता ऐका बरं का, असं म्हटल्यानंतर ते बडवे म्हणाले, बघू बघू तुझा पांडुरंग काय करतोय. म्हणजे ही जा पांडुरंग ऐका जर ऐका. तिथून ते आले रावळाच. पाहतात तर पांडुरंगाचा डावा गाल लाल बुंद झालेला आहे, 5 बोट त्याच्यावर उमटलेली आहेत. त्यांनी विचारलं, देवा हे काय. देवाने सांगितलं, हा आपल्याच हाताचा प्रताप. म्हटले म्हणजे काय. म्हणजे काय म्हणजे, अरे पांडुरंगार्पण मस्तू म्हटल्यावर टाकलेला कचरा जर उकिरड्यावर न पडता माझ्या अंगावर येऊन पडत असेल तर पांडुरंगार्पण मस्तू म्हटल्यानंतर तिला मारलेलं तिला लागलंच कसं, ते मलाच लागलं. माझा मुद्दा इथंच आहे की पांडुरंग सगळं कर्म प्रत्येक देवाला अर्पण करा. कर्माबाईला परमात्म्याची भेट झाली. हे कर्माचं समर्पण आहे. 2 झालं. पहिलं वस्तूचं समर्पण, दुसरं कर्म समर्पण, आणि तिसरं समर्पण आहे तत्वाचं समर्पण. त्याच्यासाठी एकच ओवी देतो, तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रीग महोदधी का गांग रिगाले जैसे. सर्वस्व देवाला दिलं की देव भेटतो. इथं आपलं कीर्तन चाललंय. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय, त्याचं पहिलं सोपं उत्तर काय दिलं, आवडतं ते देवाला द्यायचं. काय काय आवडतं आणि ते दिल्यावर देव कसा भेटतो त्याची प्रमाणं दिली. दुसऱ्या टप्प्यात काय सांगितलंय, कर्माचं वस्तूचं समर्पण करा देव भेटतो, कर्म समर्पण करा देव भेटतो, आणि तत्व समर्पण करा परमात्मा भेटतो. किती झाली उत्तर, 2 झाली महत्वाची. आता तिसरं उत्तर देतो, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय. तिसरं उत्तर सांगतो. तिसरं उत्तर असं आहे, मागे खाली काहीही शिल्लक ठेवायचं नाही. उदाहरण, भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. दुःशासन वस्त्र ओढतोय. ऐका, दुःशासन वस्त्र खेचतोय. आभलाय, कुलवान घराण्यातली कुलवधू आहे. इज्जतीचा प्रश्न आहे. भर सभेमध्ये आपलं वस्त्र ओढलं जातंय. सिंहासारखे 5 पती आहेत, पण वर मान करून कोणाची बघायची हिंमत नाही. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य मदत करत नाहीत. सगळ्याच मदतीच्या सगळं संपलं. आता काय करावं, प्रश्न इज्जतीचा आहे. ऐका, द्रौपदीनं एक हातानं वस्त्र असं ओढून धरलंय, एक हात मोकळा सोडलाय. भगवंताचा धावा केलाय. थांबा 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 धावा केलाय, पण भगवान काही यायला तयार नाही. द्रौपदीनं केलेला धावा आईसाहेबाच्या कानावर ऐकाय जातो, आणि आईसाहेब देवाला म्हणतायत, अहो ऐकलं का, तुम्हाला ऐकायला येत नाही का, तुमच्या कानात असं नसतील म्हणले त्या, तुम्हाला ऐकायला येत नाही का. भगवान म्हणाले, मोठ्यानं बोलू नको, मुंगे के पाव में घुंगरू बजता है वही अल्लाह सुनता है. मला चांगलं ऐकायला येते. लाऊड स्पीकरची व्यवस्था नंबर 1 आहे. मग इतक्या मोठ्यानं बोलून सुद्धा तुम्ही का जात नाही, द्रौपदी धावा करते तुम्ही का जात नाही. भगवान म्हणाले, नाही जाणार, नाही जाणार. का बरं, का बरं म्हणजे, अहो तिचं वस्त्रहरण होतंय, तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे, जायला पाहिजे. नाही जाणार. अहो पण अहो तिनं एका हातानं वस्त्र ओढून धरलंय, तिच्यावर किती बाका प्रसंग आलाय. का जात नाही तुम्ही, तुम्ही जागे आहेत का, आहेत ना. ऐका, भगवान म्हणतायत म्हणूनच जात नाही. म्हणजे काय, भगवान
आई साहेब म्हणतायत तुम्ही म्हणूनच गेलं पाहिजे. तिने एक हातानं वस्त्र ओढून धरलंय, एक हात मोकळा सोडलाय आणि तुमचा ती धावा करते, तुम्ही का जात नाही? भगवान सांगतायत तिनं जर एका हातानं वस्त्र ओढून धरलेलं असेल तर आपण जायचं कारणच काय? म्हणजे भगवान म्हणाले अजून जर तिच्या त्या एका हातावर विश्वास असेल तर मी जायचं कारण काय? जागेत का? जेव्हा द्रौपदीनं तो दुसराही हात मोकळा सोडला, दोन्ही हात वरती केले, तेव्हा परमात्मा अंबर अवतार धारण करतो. कौरवे पांचाळी सभे माझी कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. अंबर अवतार परमात्म्यानं धारण केला, नख सुद्धा उघड पडू दिले नाही, द्रौपदीचा सांभाळ केला. थोडं लक्ष द्या मुद्द्याकडे माझ्या. एका हातानं ओढून धरलेलं सुद्धा देवाला बोला ना सण नाही झालं चालत नाही. आपण तर दोन्ही हाताने आवळून धरतोय, कधी आपल्यासाठी यायचं कोणास ठाऊक. हे लक्षात ठेव. जेव्हा द्रौपदीनं सगळं दिलं तेव्हा देव आले. किती झाली उत्तर? 3 झाली. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय हे तिसरं उत्तर दिलंय. जसं द्रौपदीनं सगळं दिलं तसं द्या, देव भेटतो. किती झाली? 3. चौथं उत्तर देतो. सगळं द्यायचं म्हणजे काय? मागे खाली काहीही शिल्लक ठेवायचं नाही, याला म्हणायचं सगळं द्यायचं. उदाहरण देतो. 3-3.5 वर्षाचं 2-2.5 वर्षाचं पोरग असतं, ते रडत असतं. आईनं उचलून घ्यावं अशी त्याची काय असते? अपेक्षा असते, म्हणून ते रडत असतं. आई हे काम करते, ते काम करते, ते काम करते, ते रडतच राहतं. शेवटी ते पोरग वैतागतं. काळी चारच्या तार सप्तकातला षडजे लावतं. मला कळत नाही त्यातलं, तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि ते मोठ्यानं ओरडतं. आईच्या समोर जातं. शेवटचं हत्यार उपसतं ते. आईच्या समोर जातं आणि आईच्या समोर असं करणं अंग काय करतं? टाकून देतं, आदळून देतं. मला एक उत्तर द्या, ते लेकरू आईच्या समोर अंग आदळून देताना उजवीकडे आदळलं तर किती लागल, डावीकडे आदळलं तर किती लागल, याचा विचार करतो का? नाही. बोला ना. का करत नाही व विचार? का करत नाही? त्याचं उत्तर आहे, ते म्हणतं मला काय करायचंय, चट बघून घेईन. नीट आहे का? त्याचा पूर्ण विश्वास. बोला. मोकळ्या मनानं अंग आदळून देत आणि मग त्या अंग आदळाय लागले काय पटकन उचलते, कडेवर घेते. माईबाप अंग आदळताना मोकळ्या मनानं आदळा. बारीक केसासारखा थोडा थोई पाऊस येत असावा. अंगावरचे पांढरे शुभ्र कडक इस्त्रीचे कपडे असावे. माऊलीच्या मंदिरात गडी आलेला असावा. महाद्वारातून हात आलेला असावा. बारीक थोई थोडा पाऊस येत असावा. आणि मग याचा साष्टांग दंडवत माऊलीला घालताना आपण लांबून बघायचा. असा अलगट टेकतो, अलगट. माऊली पण म्हणतात तुझं प्रेम कपड्यावरच आहे, जा तिकडच बोंबलत. घेत नाहीत माऊली, स्वीकारत नाहीत. मी का बोला लागलो? नीट ऐका, चांगलं लक्ष द्या, ऐका. पांडुरंग परमात्मा या आईनं उचलून कडेवर घ्यावं असं तुम्हाला वाटतंय का नाही? वाटतंय ना? मग असं वाटतंय तर जरा मोकळ्या मनानं अंग आदळायला शिका. शिल्लक काही ठेवू मोकळे सर्वस्व. आता प्रमाण देतो. तुका म्हणे बाळ लोळे न धरिता सांभाळ, तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत, पडे दंड काठी देह भलती सवा लोटी, तैसे माझे दंडवत. मी 4 प्रकार सांगितले तुम्हाला. पहिल्यांदा काय सांगितलं? सर्वस्व द्यायचं म्हणजे आपल्याला आवडतं ते द्यायचं, देव भेटतो, प्रमाण दिली. दुसऱ्यांदा काय सांगितलं? वस्तूचं समर्पण, देव भेटतो.
त्याच्यातच पुन्हा क्रियेचं समर्पण देव भेटतो, तत्वाचं समर्पण देव भेटतो. 2. तिसरं उत्तर काय दिलं? द्रौपदी सारखं सगळं द्या, देव भेटतो. 4थं सांगितलंय या लहान लेकरासारखं सर्वस्व द्या, सगळं द्या मातोश्रीला, देव भेटल्याशिवाय राहत नाही. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय याची उत्तरं किती दिली मी? 4 उत्तरं दिली. आणि आता एक 5वं उत्तर देतो आणि आजची सेवा समाप्त करतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं? काय दिल्यावर देव भेटेल? त्याच्यासाठी काय केल्यावर देव भेटेल? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटी क्रियमान. थोडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. देवच आपल्या जीवनाचं साध्य आहे. देवाशिवाय आपलं जीवन पूर्ण, यशस्वी, सुखी होऊ शकत नाही. म्हणून देवच जीवनात प्राप्त करून घेतला पाहिजे. हे मी अगोदर सांगितलं, पटलं तुम्हाला सगळ्याला. मग आता देव कसा मिळवायचा? एक 5 मिनिटं लक्ष द्या. 5 मिनिटं उठू नका, अजून 5 मिनिटासाठी पोरांना विनंती आहे, जरा बसा. 5 मिनिटं अजून वेळ आहे 5 मिनिटाची. ऐका ऐका, देव कसा मिळवायचा? तर सर्वस्व दिलं की देव काय होतो? भेटतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं? अति महत्वाचं मी तुमच्या पुढं 4 मुद्दे विशेष मांडलेले आहेत. सर्वस्व द्यायचं म्हणजे आपल्याला आवडतं ते द्या. सर्वस्व द्यायचं म्हणजे आपण वस्तूचं समर्पण करा, क्रियेचं करा, तत्वाचं करा. द्रौपदी सारखं सगळं द्या, लहान बाळासारखं सगळं द्या, देव भेटतो. 4 मुद्दे दिले. 5वं उत्तर द्यायचंय, सेवा समाप्त करायची आहे. 9 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत बरं का. एक 5-6 मिनिटामध्ये मी थांबतोय, म्हणजे 7:30 ते 9:30 2 तासाची माझी इमानदारी होते बरं का. म्हणजे लक्षात ठेवा, तेही महत्वाचं आहे. तर सर्वस्व द्यायचं म्हणजे देवाला काय द्यायचं? ऐका, याचं शेवटचं उत्तर देतोय, अति महत्वाचं उत्तर आहे. उत्तर आहे का? सर्वस्व दिलं की देव भेटतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय? तर उत्तर आहे, मागे खाली काहीही शिल्लक ठेवायचं नाही. काही शिल्लक ठेवायचं नाही, सगळं देऊन टाकायचं. 2-3 कीर्तन करायचं, ठेवून बाकी सगळं द्यायचं. बघा सांगतो कसं, तर ऐका. साधारणतः 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 45 ते 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बोलू नका. का पोरं बोलायला लागले रे? तुम्ही काय कडे तिकडे गेलात? एक 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं रे. अरे माझ्या पोटात काही नाही. 5 मिनिटं 5 मिनिटं लक्ष द्या. आता सर्वस्व द्यायचं म्हणजे काय? मागे काही शिल्लक ठेवायचं नाही. शेवटचा मुद्दा देतोय. 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साधारणतः एक राजा होता. राजाच्या मुलाचं लग्न होतं.
राजाच्या मुलाचं लग्न होतं. पत्रिका छापल्या. राजानं घरोघरी जाऊन स्वतः पत्रिका दिल्या. पत्रिका द्यायला कोण आलं घरी? राजा आलाय. आता राजाच पत्रिका द्यायला घरी आल्यावर लग्नाला कोण जाणार नाही? कोण जाणार नाही सांगा? सगळे लोक तयार झाले लग्नाला जायला. ऐका ऐका, पण राजानं त्या पत्रिकेवर टीप टाकलेली नव्हती. टीप टाकतात ना पत्रिकेवर, आहेर स्वीकारले जाणार नाही, अशी काही टीप राजाने टाकलेली नव्हती. त्यामुळं सगळेजण आहेर घेऊन येण्याची काय करू लागले? तयारी करू लागले. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 45-50 वर्षापूर्वी. सगळे गाव सगळीकडे पत्रिका आलेल्या. तशाच त्या पत्रिका बारडगावला बी आलेल्या सगळ्याला. आणि मग ते कदम बाबा, कदम आहे ना, कदम कदम बाबा, साधारणतः 78-79 वर्षाचं त्यांचं वय. कोणाचं? कदम बाबाचं. 78-79 वर्षाचं वय. त्यांना कोणी नव्हतं. मुलगा नाही, मुलगी नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कोणी नाही. एकटाच बिचारा, एकटाच. 78-79 वर्षाचं वय. 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. ते कदम बाबा कोणीच नव्हतं. 2 बैल होती, 2 बैल, 3 गायी होत्या, 4 म्हशी होत्या, 5 शेळ्या होत्या. बस एक आपलं 5 खणाचं माळवत घर. पत्रिका आली राजाची. आणि मग त्या कदम बाबाने ठरवलं. काय ठरवलं? योग आलाय चांगला, राजाच्या पोराचं लग्न आहे, करून टाकू आहेर. म्हणले करून टाकू आहेर. नाही तर आपण गेल्यानंतर आपल्या इस्टेटीसाठी भावकीची भांडणं होणार. मग पुढं भांडणं लागण्यापेक्षा आली ना संधी, करून टाकू आहेर. म्हणून त्याने काय केलं? बाबानं 4 एकर जमीन होती, विकली. 2 बैल विकली, 3 गाई विकल्या, 4 म्हशी विकल्या, 5 शेळ्या विकल्या, 4 एकर जमीन विकली. ते 5 खणाचं माळवदाचं ते घर विकलं, भांडी कुंडी विकली, कापडं चोपडं विकली. काही ठेवलं नाही. किती वर्षापूर्वीचं सांगतोय मी हे? 50 वर्षापूर्वीचं. आता काय येऊन काय यायचं सांगा? मग त्यावेळेस धरण बी नव्हतं आपलं उजनीचं झालेलं, पाईपलाईन करायला तुम्हाला. काय यायचं? विकलं, सगळं विकलं. आता 50 वर्षापूर्वी किती घ्यायचं? येऊन सगळं विकलं बाबानं. आणि ते पैसे घेतले. लग्नाची तारीख काय? किती तारखेला? काल आहे 12 तारीख लग्नाची तारीख. झालं बाबा. सगळे लोक आले. भव्य मोठा मंडप, जबरदस्त शामियाना, मोठं व्यासपीठ, स्टेज, राजे त्याच्यावर विराजमान. लग्नाचा सोहळा झाला, लग्न लागलं. आणि लग्न लागल्यानंतर हातामध्ये माईक घेतला. कोणी? राजानं हातामध्ये माईक घेतला. आणि राजानं जाहीर केलं. काय जाहीर केलं? 5 मिनिटात संपत आहे, ऐका. काय झालं? राजानं जाहीर केलं, जे लोक लग्नाला आलेले आहेत आणि ज्यानी आहेर आणलेला आहे त्यांनी आहेर केल्याशिवाय जाऊ नये. तुम्ही लोक म्हणतील जेवण्याचं कसं काय बोलला ना? दिवसभर लोक जेवतच होते हो. ऐका, आहेर केल्याशिवाय जाऊ नये. पण आता पुढचं आहे का? राजानं सांगितलं, आहेर करायला येताना सगळ्यांनी शिस्तीत यायचं, एकामागं एक यायचं. आल्यानंतर पूर्ण नाव, गाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर सगळं द्यायचं. नंतर पुढं सोपं जातं ना. आता पुढं आहे का? आणि राजानं एक घोषणा केली. राजानं काय केली? घोषणा केली. काय घोषणा केली आहे का? राजानं अशी घोषणा केली, जो कोणी आम्हाला जो काही आहेर करेल त्याला
त्याच ठिकाणी त्यानं केलेल्या आहेराच्या दुप्पट आहेर लगेच केला जाईल. काय योजना भारी होती महाराज, पण काय करू, माझं दुर्दैव नेमकं त्या लग्नाची पत्रिका मलाच नव्हती. योजना काय होती? दुप्पट आहेर. मग आले पहिले आले, काय आपलं नाव? म्हणजे खोडवे. खोडवे. आपलं गाव तळवडी. आपला आहेर 2 रुपये. 2 रुपये आहेर आठवतोय का? मला आठवतोय चांगला. 2 रुपये आहेर. लगेच 4 रुपये. चला पुढे. नंतर आले, आपलं नाव काळे. आपलं गाव करपडी. आपला आहेर 11 रुपये. लगेच बोला ना 22 रुपये. चला पुढे. नंतर तिसरे आले, पिंपळवाडी. पिंपळवाडी. आपलं आडनाव सोनटक्के. आपला आहेर 101 रुपया. पिंपळवाडी मोठा आहे ना. 101 रुपया. लगेच बोला ना, लगेच 202. चला पुढे. नंतर त्याच्या पुढचे आले, आपलं गाव बांबोरा. आपलं आडनाव जगताप. आपला आहेर 151 रुपये. लगेच 302 रुपये. चला पुढे. नंतर आले म्हणले आढाव. आपलं गाव राशीन. आपला आहेर 501 रुपया. राशीन मोठा आहे ना. लगेच 1002 रुपये. चला पुढे. नंतर कर्जतचं कोणी आहे का? कुळधरांचं आहे का कोणी? बेनवडीकर आले. आपलं आडनाव जाधव. आपला आहेर 1001 रुपया. लगेच 2002 रुपये. चला पुढे. असं करता 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 बरोबर 9:30ला 9 वाजून 33 मिनिटांनी ते गुडघ्यापर्यंतचं धोतर, येडवाकडं पागोट, हातात काठी, वाकलेलं म्हातार, काठी टेकत आलं. प्रधानजीने विचारलं, आपलं नाव? आपलं गाव? त्यांनी सांगितलं बारडगाव. ठीक आहे. आपलं आडनाव? कदम. आपला आहेर झालंय बरं का. आता आपला आहेर म्हटलं की त्या कदम बाबाने आपला लट कापणारा हात 78-79 वय तो काय केला, हात खिशामध्ये घातला आणि खिशातून ते पाकिट काढलं. काय केलं? पाकिट काढलं आणि ते पाकिट राजाच्या हातात दिलं, प्रधानजीच्या हातात दिलं. प्रधानजीनं पुन्हा विचारलं त्यांना, याच्यात किती आहे? याच्यात किती आहे? ऐका, याच्यात किती आहे असं विचारल्यानंतर त्याने एका वाक्यात सांगितलं, बाबा माझं सर्वस्व याच्यात आहे. माझं काय आहे? सर्वस्व याच्यात आहे. बस झालं एका मिनिटात होतं. माझं सर्वस्व याच्यात आहे. ऐका, आणि हे वाक्य ऐकल्यानंतर लक्ष द्या, माझं सर्वस्व याच्यात आहे म्हटल्यानंतर प्रधानजीला थंडी वाजून आली. प्रधानजी म्हटले, राजे संपलं आपलं, सगळं संपलं आपलं. काय झालं? काय संपायला काय झालं? अरे काय कमी आहे का आपल्याकडे? आपण बाहेरच्या देशाचं कर्ज काढू पण योजना सगळ्या चालू ठेवू. अरे आपल्याकडे काय कमी आहे का? ते म्हणाले, राजे संपलं. अरे आपलं संपलं असं काय या म्हाताऱ्यानं दिलंय? कदम म्हाताऱ्यानं काय दिलंय आपल्याला? सांगितलं प्रधानजीनं, राजे आपली योजना आहे, घोषणा आहे आपली. काय? दुप्पट
दुप्पट. बरोबर आहे ना. मग असं काय दिलंय या म्हाताऱ्यानं? त्याने सांगितलं स्वतःच त्याचं सर्वस्व आपल्याला दिलंय. आता फार तर आपण आपलं सर्वस्व त्यांना एकदा देऊ शकतो, दुसऱ्यांदा काय आपण द्यायचं? राजानं हात टेकले आणि राजानं माफी मागितली. मुद्दा इतकाच आहे, त्या बाबानं राजाला जिंकलं. काय देऊन? सर्वस्व देऊन जिंकलं. आपण सुद्धा आपलं सर्वस्व या अनंत कोटी ब्रह्मांडाचा जगाचा राजा त्या पांडुरंगाला द्यावं आणि भगवंताला जिंकावं. ज्ञानेश्वर सर्वस्व भगवंताला दिले की भगवान प्राप्त होतो. एवढाच संदेश आजच्या अभंगातून आपण घरी घेऊन जावा. झालेली सेवा भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. आणि 35 मिनिटं तुमची जास्त घेतली, पण इमानदारीनं मी 2 तासाची सेवा पूर्ण केली. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित करतो आणि आपला हा उत्सव असाच अखंडित चालू राहावा अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो. चिंतन सेवेला सर्व टाळकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करून चिंतन सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल